श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. कुठे गेला हा? खरंच केसरकडे गेला का? सिस्टर, ते 3 नंबर पेशंटचे जे भाऊ आहेत ते हो, कोण? सौरव? वाव, तो खूप क्यूट आहे, गोड आहे, बहुत जॉली आहे, खूप छान आहे. व्हॉट? सॉरी सॉरी मॅम. ते कुठे गेलेत? आत्ताच गेला मॅम. आठ दिवस तिला 8 दिवस पण नको तर 3 दिवस तिला न भेटता न बोलता राहून दाखव. जर राहून दाखवलास तर मी समजेन तू तिच्यावर प्रेम करत नाही, पण जर नाही राहून दाखवलास तर तुला मान्य करावं लागेल की तू राधाच्या प्रेमात पडलाय. माय यशवंत ढगे पण चॅलेंज घेऊन सांगतो, अरे मिशी काढून टाकीन राधाशी बोलल्याशिवाय राहिलाच तर. याला काय झालं अचानक? नाहीच भेटणार आहे. 3 दिवस काय, अख्ख्या 8 दिवस नाही भेटणार. जीजू, तुम्ही पैस हारणार म्हणजे हारणारच. हा बाबा. राधा बेटा, तू घरी येऊ शकतेस का ताबडतोब? एक महत्वाचं काम आहे, जरा गार्गीबद्दल बोलायचंय. काही काळजीचं आहे का? हो, तसं म्हटलं तरी चालेल, पण तू प्रत्यक्ष आल्यावरच सांगतो मी. ओके. हॉस्पिटलमधली सगळी कामं आटपते आणि मग येते. ओके, ठीक आहे. राधा येते. बाबा, काय करायचं आता आपण? बेटा, काही सुचत नाहीये मला, पण जिथे जिथे शक्य होतो तिथे सगळीकडे चौकशी केली आहे. पोलीस कंप्लेंट सुद्धा केली आहे, पण याचा काहीच पत्ता नाही अजून. माझं तर डोकंच चालत नाहीये काही. कुठे असेल ही? पण जिथे कुठे असेल ना तिथे सुखरूप असू दे म्हणजे झालं बाबा. दुसरं काही नको मला. माझ्यावरच रागावली आहे ती. चिडली हटणार आहे माझं. कदाचित सरिता मला घरी परत आणण्यासाठी आली हे तिला आवडलं नसावं. मोनिका, तिचा तो ऋषी नावाचा मित्र आहे ना, तुला त्याचं घर माहितीये? हो बाबा. चल आपण बघून येऊया. चल. बाबा, आम्ही येतो. चल. काळजी करू नको, आम्ही येतो. लवकर या. कुठे गेले असेल?
काय हा सौरभ, काय कळतच नाही त्याचं कधी कधी. आता इतका छान मस्ती करत होता आणि सडनली निघून गेला. फोनही उचलायचा नाही म्हणजे काय. असं वाटतं की त्याचे गाल ओढावे आणि ओरडून सांगावं की सई मॅम, गौतम, मानस सगळ्यांनी माझं प्रेम एक्सेप्ट केलेलं आहे. मी खूप 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 आनंदात आहे. आय लव्ह यू सौरभ, आय लव्ह यू. पण कुठेस तू? मी तुला फिरायला घेऊन जाणार घोडा गाडी मधून, कळलं का बाळा? मग कशी असते बघ. आणि तू छोटं छोटं बोलायला लागलीस की तुला संस्कृत शिकवणार. हो, संस्कृत यायला पाहिजे, कारण तुला आयुर्वेदात चहा देवायचे. शेवटी ही नातं सुधारणार मधुला, नक्की सुधारणार. म्हणजे काय काय वेडा आहे काय मी? अरे तुम्ही सगळे वेडे आहे, ठार वेडे. फक्त ही आणि मी दोघच शाडे आहोत. की नाही शरुनी माझी? हा, हे बघ रंजे, मी तुला आता सांगतो, इथून घरी गेलीस की फक्त 3 महिने आपल्या घरामध्ये राहायचं. 3 महिन्यानंतर तुम्ही दोघांनी तुमच्या चाळीतल्या खोलीमध्ये राहायला जायचं, नातीला माझ्याकडे सोपवून. अहो काहीतरीच काय दादा, आम्ही कशा राहणार एकमेकींशिवाय? आणि मी या दोघींशिवाय? हो ना. उलट दादा, तुम्हाला जर सोनुल्या बरोबर खेळायचं असेल ना तर तुम्हीच या आमच्या घरी. हो की नाही चकुले? गपरे बाबा. का गपरे? हिच्यावर फक्त माझाच अधिकार असेल. आज अधिकार आहे तर तिकडे येऊन गाजवा. दादा आजोबा आहे मी. दादा दादा तुमचाच अधिकार आहे तिच्यावर, त्याच्यावर आता वाद नको. बरं मला सांगा की मार्कंडना आणि चिंत्या काकांना कळवलं का? म्हणजे काय? बबडीचा जन्म झाल्याबरोबर फोन केले सगळ्यांना. चिंत्या काका म्हणाले उडत उडत येतो पिल्लाला बघायला. आणि मार्कंड नाहीच म्हणाले असतील ना? हो, कामा असतील ना त्यांना, पण फोटो मेल करायला सांगितलाय त्यांनी. सौरभ, सौरभ, अरे काय चाललंय? आत ये. नको नको. बरं ऐक ना, आधी तुला एक कॉम्प्लिमेंट देऊ. समस्त मानवजातीवर उपकार केलेस. कशाबद्दल बोलतोयस तू? अगं मी दिलेले ड्रेसेस घातलेस, रंगीत संगीत झालीस. वाव, धन्यवाद मॅडम. तू ड्रेसेस दिलेस, मी ते घातले. पण मला सांग, ड्रेसेस घेण्यासाठी तुझ्याकडे पैसे कुठून आले? अरे यार ते जाऊ दे ना. घरी वर्षभर जमलेली रद्दी, पेपर, डबे, बाटल्या सगळं विकून टाक. तुला काय करायचंय? तुला ड्रेसेस आणले ना, छान दिसतेस ना, मग झालं तर. असो, आपण त्यावर नंतर बोलू. तू इथे काय बसलायस? आत ये तू. नाही नको. जिजूंबरोबर पैज लागलीये माझी. 8 दिवस तुझ्याशी भेटायचं नाही, बोलायचं नाही म्हणून लपून छपून आलो. का पण? सगळ्यांना वाटते मी तुझ्या प्रेमात पडलोय. हॅलो. मग पडलायस ना प्रेमात? अरे यार तू तरी बोर नको ना करू आता. त्यात काय अवघड आहे? 8 दिवस नाही बोलायचं, सिंपल. 8 दिवस काय, ते म्हणाले 3 दिवस तरी करून दाखव. म्हणून मग अशी सटकलो तिथून त्यांना दाखवायला. सौरभ, जीजू गेले गेले. तू चॅलेंज एक्सेप्ट केलंयस ना, मग कशाला आला इथे? रावलं नाही तुला? अरे यार काय 8 दिवस भेटायचं नाही, बोलायचं नाही. ते प्रेमामिळा काय असेल ते असेल. मैत्री तसं चालत नाही ना, न भेटून न बोलून. तेच ना. हो ना, बरोबर आहे ना? बरोबर आहे, अगदी बरोबर. मग
तरीही मी कंट्रोल करत होतो. पण काय करणार, पोपटच झाला माझा. तिकडनं बाहेर पडलो पण पाय आपोआप इकडेच वळले. तुला सांगतो ना, माझ्या पायांना अक्कलच नसते कधी कधी. त्यांना किती सांगत होतो चला तिकडे चला तिकडे, तरी ते आपल्या इकडेच वळतायत. असे कसे आले आपोआप? कोणीतरी ओढून नाही आणलं त्यांना? कोणी? खरं सांग, प्रेमात पडलायस ना? प्रेमाने ओढून आणलं ना तुला इथे? हो, प्रेमानेच ओढून आणलं इथे मला. काय म्हणालात तुम्ही? तेच से अखेर तू विचारलंसच की प्रेमात पडलात का म्हणून. हो राधा, हो, प्रेमात आहे मी तुझ्या. खूप खूप प्रेमात. आणि मला माहितीये तू पण प्रेमात आहेस माझ्या. गंमत आहे ना, म्हणजे आपण असं एकमेकांवर प्रेम करतो आणि सांगायला मात्र लाजत होतो. पण तूच धीट निघालीस हा अखेर. पण आता आपल्याला माहिती आहे एकमेकांना, तेव्हा तेव्हा तशीच राहा. लाजरी, धीर गंभीर, अबोल. मला मला तशीच आवडतेस तू. पण आता आता मीडिएटर नको आपल्यात. कशाला हवी मध्यस्थी सौरभची वगैरे, हो ना? आता फक्त तू आणि मी. मॅम, 8 नंबर पेशंटला बरं वाटत नाहीये, तुम्ही येताय ना? हो हो, आले आले आलेच. तुम्ही 3 नंबर पेशंटचे भाऊ ना? डॉक्टर? हो, डॉक्टर केदार धर्माधिकारी. आणि आणि डॉक्टर राधाचा होणारा नवरा. मानस, सौरभ, गौतम आणि डॉक्टर केदार धर्माधिकारी. अरे सावकाश ना का पडलो असतो. अरे तू कितीही पड, आता तुला तुझी बाच्ची उचलेल. बाच्ची म्हणजे? अरे रंजू ताईला मुलगी झाली आपल्या. आपण मावा झालेला. काय चाललंय? हिला काय झालं? येडे, मावशी झाली तू. कानाखाली देई ना एक. फालतू जोक नको आहेत मला. काय ध्यानाला प्रॉब्लेम काय? काल तर बरं होतंय. काल मला भेटल्यानंतर कुठे गेला होतास तू? जिजूंचा फोन आला होता मला. सारखं विचारत होते सौरभ कुठे, सौरभ कुठे. कुठे गेला, कुठे होतास तू? हो, कुठे गेलोय? आवल्या त्याचं काय माहिती का? काल ना मी एका मूव्हीला गेलो होतो. हॉरर मूव्ही. मी आणि राधा. सोऱ्या काय सांगतोस? तू आणि राधा हॉरर मूव्ही. हे मग ती जाम घाबरली असेल ना, आणि घाबरल्यानंतर तिनं तुझा हात हातामध्ये घेतला असेल. हात? अरे हात? असा हॉरर मूव्ही होता माहितीये? असा भूताचा हात येतो हाताला, आणि ती एवढी घाबरली की तिने मला गच्च मिठी मारली. सौऱ्या, भास्कर जास्त होतंय, नंतर लफडा विल उगीच. यार चल, आपण आपल्या भाचीला बघू यार. काय कोड परगी आहे माहितीये? 1000 वेळा सांगितलं होतं त्या राजूवर विसंबून राहू नकोस म्हणून, तरी नाही ऐकलंस माझं. हलगर्जीपणा. इतक्या मेहनतीने खेचून आणलेलं ते प्रपोजल फक्त फॉर्मॅलिटीज पूर्ण झाले नाहीत म्हणून आपल्या हातातून गेलं. हलगर्जीपणाचा कळस आहे निमेश. किती नुकसान झालंय माझं, किती.
आणि हे कशाच्या जोरावर सगळं नुकसान झेलायचं मी? सर पण तुम्हीच तर दिल्लीहून आल्यावर म्हणाला होतात की सगळं होल्डवर ठेव, मी स्वतः पाहतो. मग मी तुमच्याशी खूप वेळा बोलण्याचा प्रयत्न केला, डेडलाईन सांगितली, पण तुम्ही. म्हणजे शेवटी चूक माझीच आहे असं म्हणायचंय तुला? नाही सर. गेट लॉस्ट, गेट लॉस्ट निमेश. यू आर फायर्ड. आज संध्याकाळपर्यंत तुझा राजीनामा माझ्या टेबलावर पोचायला हवा. आउट. ठीक आहे सर, जशी तुमची इच्छा. पण जाता जाता एक सांगतो सर, गेली 15 वर्ष अगदी चोखपणे, काटेकोरपणे, प्रामाणिकपणे तुमच्यासोबत काम करत आलो. मी जसा होतो तसाच आजही आहे सर. पण गेले काही दिवस तुम्ही मात्र खूप बदललात सर, खूप बदललात. चिडचिडे झालात. इनफ. ठीक आहे सर, ॲज यू विश. थँक्स फॉर एव्हरीथिंग सर. गौतम, तू आता मला उपदेशाचे डोस पाजणार आहेस का? मला माहिती आहे निमेश गेली 15 वर्ष माझ्या बरोबर काम करतोय, चोखपणाने काम करतोय. पण तरी आजी, चूक ही चूक. नुकसान माझं झालंय. हे बघ, तू जरा आधी शांत हो. हे बघ गौतम, मला ठाऊक आहे तुझा राग शांत झाल्यानंतर तू निमेशची परत पॅचअप करशील. म्हणजे बिझनेस स्ट्रॅटेजी म्हणून का होईना, पण तू ते करशील. मला फक्त एकच सांग, आता तुझी ही एवढी जी चिडचिड झाली ती बिझनेसमुळे की पर्सनल कारण? पर्सनल. आजी, मी एक अत्यंत चांगला बिझनेसमॅन आहे. बिझनेस करताना भावना बाजूला ठेवायच्या असतात. पण राधाच्या बाबतीत थोडीशी भावनांची सरमिसळ झाली. ह्या सगळ्याच बाबतीत थोडीशी गल्लत झाली आहे आजी. म्हणूनच हरल्यासारखं वाटतंय मला. आणि मला हरायला आवडत नाही. मी कधीही हरत नाही. शेवटच्या क्षणी सुद्धा बाजी खेचून आणण्याची धमक आहे माझ्यात. सोनली बघ, अगदी हुबेहूब माझ्यासारखी दिसते की नाही? माझ्या वळणावर गेली ती, तुझ्या वळणावर नाही. बघ बघ बघ, आता मोठी झाली ना चकोली की मी तुला संस्कृत भाषा शिकवणार, आयुर्वेदाचार्य बनवणार आणि सायकलची गाणी शिकवणार. आवडतं तिला. बघ 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 किती हसते बघ. हाय. काय? काही नाही, मी बाळाला हाय करत होते. अरे हाय काय, आता जन्माला आल्यापासून हाय हाय काय करताय? मग हाय लागेल त्याला. बरं काय कसली रे तुम्ही पोरं ना आजकालची. रंजुताई, जीजू, अभिनंदन. अच्छा, थँक्यू. सौरभ राधाच्या केबिन मध्ये का? नाही का? नाही, हल्ली ते दोघं सतत एकत्र असतात ना, म्हणून. काल रात्री सुद्धा ते दोघं सिनेमाला गेले होते.
जेजूंचा फोन आला होता तेव्हा. म्हणजे मला नंतर कळलं. काय बोलतेस तू हे? अहो त्यांचे दोघांचे फोन म्हणून तर स्विच ऑफ येत होते ना. तुम्हाला माहिती नाहीये कदाचित, पण राधाचं आणि सौरभचं अफेअर आहे.